नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण प्रामुख्याने उदारमतवाद या विचार प्रणालीच्या प्रमुख महत्त्वपूर्ण 25 प्रश्नांची सविस्तर चर्चा केलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण उदारमतवाद या विचारसरणीवरच परीक्षेच्या दृष्टीने आणखी काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची सांगोपांग व सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आपल्या या क्वेश्चन बँकला प्रश्नसंचाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, पारंपरिक उदारमतवादाच्या विकासात कोणत्या विचारवंतांचे योगदान आहे? ए. जॉन लॉक, बी. हॉबहाउस, सी. टी.एच. ग्रीन का डी. डेनिंग? तर याचं उत्तर आहे ए. जॉन लॉक. प्रश्न दुसरा, पारंपरिक उदारमतवादाची एकूण किती तत्वे सांगितली आहेत? ए. 6, बी. 7, सी. 8, डी. 9? तर याचं उत्तर आहे डी. 9. जी काही पारंपरिक उदारमतवादाची विविध तत्वे सांगितलेली आहेत, ही तत्वे किती आहेत? 9 तत्वे आहेत. यानंतर प्रश्न तिसरा, पारंपरिक उदारमतवादाचे तत्वे कोणी सांगितली आहेत? ए. जॉन लॉक, बी. थॉमस पेन, सी. हॉबहाउस का डी. लास्की? याचं उत्तर आहे सी. हॉबहाउस. यानंतर प्रश्न चौथा, 20व्या शतकात व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पुरस्कार कोणत्या विचारवंतांनी उदारमतवादात केला? याचे ऑप्शन: ए. प्राध्यापक लास्की, बी. रसेल, सी. मॅकॅव्हर, डी. वरील सर्व? तर याचं उत्तर आहे डी. वरीलपैकी सर्व. नंतर प्रश्न पाचवा, पारंपरिक उदारमतवादाची तत्वे कोणती? 1. नागरी स्वातंत्र्य, 2. संपत्तीचे स्वातंत्र्य, 3. व्यक्तिगत स्वातंत्र्य का 4. सामाजिक स्वातंत्र्य का 5. आर्थिक स्वातंत्र्य? आता खाली याची 4 ऑप्शन. ऑप्शन ए 1 व 3, बी 2 व 4, सी 2, 4 व 5 का डी. वरीलपैकी सर्व? तर याचं उत्तर आहे डी. वरीलपैकी सर्व. कारण वरीलपैकी 5ही तत्वे ही पारंपरिक उदारमतवादाची प्रमुख महत्वाची तत्वे आहेत. प्रश्न 6वा, 19व्या शतकात व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पुरस्कार कोणत्या शास्त्रज्ञांनी केला? ए. बेंथम, बी. ग्रीन, सी. मिल, डी. वरील सर्व? तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. कारण व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पुरस्कार हा तत्कालीन 19व्या शतकामध्ये या प्रमुख तीनही विचारवंतांनी केलेला आपणास दिसून येतो. प्रश्न 7वा, उदारमतवादाचा आत्मा जॉन लॉक मध्ये सर्वात जास्त प्रतिबिंबित झाला आहे असे मत कोणाचे आहे? ए. इबनस्टीन,
बी स्नायडर, सी सिमोर लिपसेट आणि डी दिद्रो. तर याचं उत्तर आहे ए इबन्स्टीन. प्रश्न 8वा. राजकीय व्यक्तित्व बाळगण्याचा राजकीय सिद्धांत हा ग्रंथ कोणी लिहिला? ए रॉबर्ट लेन, बी डॅनियल बेल, सी सीबी मॅकफर्सन, डी स्पिनोझा. याचं उत्तर आहे सी सीबी मॅकफर्सन. प्रश्न 9वा. 19व्या शतकात व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार कोणत्या विचारवंताने केला? ए मॉन्टेस्क्यू, बी लॉक, सी रुसो का डी वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न 10वा. धार्मिक सहिष्णुतेचा सिद्धांत कोणत्या विचारवंताने मांडला? ए ॲडमन बर्क, बी डेव्हिड रिकार्डो, सी लॉक का डी वॉर्कर. याचं उत्तर आहे सी लॉक. प्रश्न 11वा. लॉकच्या विचारातील प्रत्येक गोष्टीचा आधार व्यक्ती आहे. प्रत्येक व्यवस्थेचा उद्देश व्यक्तीच्या सर्वश्रेष्ठत्वाचे संरक्षण करणे हा आहे, असे मत कोणाचे आहे? ए प्रोफेसर वाहन, बी डेनिक, सी थॉमस पेन का डी हॅमिल्टन. याचं उत्तर आहे ए प्रोफेसर वाहन. प्रश्न 12वा. आधुनिक उदारमतवादाच्या विकासामध्ये कोणाचे विशेष योगदान आहे? ए ह्यूम, बी कांट, सी टी.एच. ग्रीन का डी सायमन. याचं उत्तर आहे सी टी.एच. ग्रीन. प्रश्न 13वा. राज्य जीवनासाठी अस्तित्वात आलेले असून चांगल्या जीवनासाठी त्याचे अस्तित्व कायम राखले गेले आहे, असे मत कोणाचे आहे? ए प्लेटो, बी लास्की, सी ॲरिस्टॉटल का डी बेंथम. याचं उत्तर आहे बी लास्की. प्रश्न 14वा. क्रांतीमुळे फक्त सरकार नष्ट होते, समाज नष्ट होत नाही, असे मत कोणी मांडले? ए जे.एस. मिल, बी हॉब्स, सी जॉन ऑस्टिन का डी लॉक. तर याचं उत्तर आहे डी लॉक. प्रश्न 15वा. आधुनिक उदारमतवादात कोणत्या घटकांचा समावेश होतो? 1 स्वातंत्र्य व समतेवर विश्वास, 2 हस्तक्षेपाच्या धोरणावर विश्वास, 3 राज्याच्या कार्यक्षेत्रात वाढ, 4 कल्याणकारी राज्याचा स्वीकार, 5 नियंत्रित अर्थव्यवस्थेचा स्वीकार. आता खाली याची 4 पुन्हा ऑप्शन दिलेली आहेत. यापैकी ऑप्शन ए 1, 3 व 4, बी 2, 3 व 5, सी 1, 3 व 5 का डी वरील सर्व. तर
याचं उत्तर आहे डी, वरील सर्व. कारण वरील सर्व घटकांचाच आधुनिक उदारमतवादात प्रामुख्याने समावेश हा होतो. प्रश्न 16वा. व्यक्तीच्या जीवनामुळेच राज्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. व्यक्तीच्या प्रगतीशिवाय राज्याची प्रगती होणार नाही, असे मत कोणी मांडले? ए. टी एच ग्रीन, बी. कार्ल मार्क्स, सी. हॉबहाऊस का डी. डॅनियल बेल? याचं उत्तर आहे ए. टी एच ग्रीन. प्रश्न 17वा. उदारमतवादावर कोणत्या विचारवंताने टीका केली? ए. स्टॅलिन, बी. एडमंड बर्क, सी. रॉबर्ट लेन, डी. डेव्हिड ईस्टन? तर याचं उत्तर आहे बी. एडमंड बर्क. प्रश्न 18वा. स्वातंत्र्य, समता व लोकशाहीचे समर्थन कोणत्या विचारसरणीत करण्यात आले आहे? ए. साम्यवाद, बी. भांडवलशाही, सी. हुकुमशाही का डी. उदारमतवाद? तर याचं उत्तर आहे डी. उदारमतवाद. प्रश्न 19वा. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे भारतीय विचारवंत कोणते? ए. न्यायाधीश रानडे, बी. राजाराम मोहन रॉय, सी. दादाभाई नौरोजी का डी. वरील सर्व? तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न 20वा. आधुनिक भारतातील अनेक विचारसरणीचा प्रारंभ रॉय यांच्या विचारात आहे, असे मत कोणाचे आहे? ए. श्री मुखर्जी, बी. न्यायाधीश रानडे, सी. दादाभाई नौरोजी का डी. वरीलपैकी नाही? तर याचं उत्तर आहे ए. श्री मुखर्जी. प्रश्न 21वा. हिंदी लोकांची प्रगती ही पाश्चात्यांचे उदारमतवादी अनुकरण केल्याशिवाय होऊ शकणार नाही, असे मत कोणी मांडले? ए. राजाराम मोहन रॉय, बी. न्यायाधीश रानडे, सी. दादाभाई नौरोजी आणि डी. वरीलपैकी नाही? याचं उत्तर आहे बी. न्यायाधीश रानडे. आता प्रश्न 22वा. जोड्या जुळवा. आता एक साईडला तुम्हाला 1, 2, 3 असे ऑप्शन असतील व त्या समोर त्या विचार प्रणालीचे जे काही पुरस्कर्ते असतील त्यांची नावे असतील. अ. उदारमतवाद, ब. पारंपरिक उदारमतवाद, क. आधुनिक उदारमतवाद. आता समोर याचे 3 पुरस्कर्ते. 1. जॉन लॉक, 2. टी एच ग्रीन आणि 3. हॉबहाऊस. आता खाली पुन्हा याचे 4 ऑप्शन. तर ऑप्शन ए अ च 2, ब च 3, क च 1. ऑप्शन बी अ च 1, ब च 2, क च 3. ऑप्शन सी अ च 3, ब च 1, क च 2. ऑप्शन डी अ च 3, ब च 2,
क च एक. तर यापैकी जे उत्तर आहे ते आहे क. उदारमतवाद, हॉबहाउस. पारंपरिक उदारमतवाद जॉन लॉक आणि आधुनिक उदारमतवाद टी.एच. ग्रीन. प्रश्न 23वा. संमतीचे शासन व शासनाचे विसर्जन या संकल्पनेचा विचार कोणी मांडला? ए. अर्नेस्ट बार्कर. बी. जॉन लॉक. सी. हंबरमास का डी. रॉबर्ट नॉझिक. तर याचं उत्तर आहे बी. जॉन लॉक. प्रश्न 24वा. जॉन लॉक कोणत्या शतकातील विचारवंत आहे? ए. 16वे शतक. बी. 17वे शतक. सी. 18वे शतक का डी. 19वे शतक. याचं उत्तर आहे बी. 17वे शतक. प्रश्न 25वा. नैसर्गिक अधिकाराचा खंदा समर्थक कोण? ए. जे.एस. मिल. बी. जॉन लॉक. सी. बेंथम का डी. टी.एच. ग्रीन. तर याचं उत्तर आहे बी. जॉन लॉक. प्रश्न 26वा. राज्याचा आधार सत्ता नाही तर जनतेची इच्छा आहे असे कोणाचे मत आहे? ए. बेंथम. बी. रुसो. सी. टी.एच. ग्रीन का डी. जॉन लॉक. तर याचं उत्तर आहे सी. टी.एच. ग्रीन. प्रश्न 27वा. जॉन लॉक या विचारवंताचा कार्यकाल कोणता? ए. 1632 ते 1690. बी. 1632 ते 1704. सी. 1532 ते 1604 का डी. 1532 ते 1603. तर याचं उत्तर आहे बी. 1632 ते 1704. यानंतर प्रश्न 28वा. गुड विल चांगली इच्छा ही संकल्पना किंवा ही कल्पना कोणी मांडली? ए. रुसो. बी. हॉब्स. सी. प्लेटो का डी. ग्रीन. तर याचं उत्तर आहे डी. ग्रीन. प्रश्न 29वा. राज्य हा नैतिक व स्वाभाविक समुदाय आहे असे विधान कोणी केले? ए. टी.एच. ग्रीन. बी. जॉन लॉक. सी. जे.एस. मिल का डी. वरीलपैकी नाही. याचं उत्तर आहे ए. टी.एच. ग्रीन. प्रश्न 30वा. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. आता एक साइडला त्या विचार प्रणालीचे नाव व त्यासमोर त्यांचे पुरस्कर्ते दिलेले आहेत. यापैकी आपणास एक अचूक विचारसरणी व त्याचा अचूक पुरस्कर्ता शोधायचा आहे. तर ए. उदारमतवाद जॉन लॉक. बी. साम्यवाद जे.एस. मिल. सी. नवमार्क्सवाद टी.एच. ग्रीन का डी. फॅसिझम हिटलर. तर याचं उत्तर आहे ए. उदारमतवाद जॉन लॉक. प्रश्न 31वा. टी.एच. ग्रीन
कोणत्या कालखंडातील विचारवंत आहे? ए 1836 ते 1883, बी 1836 ते 1882, सी 1836 ते 1884 आणि डी 1836 ते 1885. तर याचं योग्य उत्तर आहे बी 1836 ते 1882. अशा प्रकारे उदारमत वादावरील प्रमुख 31 या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची आपणास सविस्तर चर्चा करता येते. तर प्रामुख्याने तुम्ही या उदारमतवादी वरील विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा सविस्तर अभ्यास करावा. नक्कीच या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेमध्ये 101% फायदा होईल. धन्यवाद.